यावर धर्मराव म्हणतात, तुझ्या बापाला मी 1-2 वेळी सहज पाहिले आहे, कारण शिकण्यास शहरात होता. पण तुका काकाकडे आम्ही नेहमी म्हणजे सणाच्या दिवशी जात असायचो. आमचा व तुझ्या आजल्याचा चांगलाच संबंध होता आणि माझे वडील व तुझा आजला हे दोघं जातबाई, यामुळे आम्ही कायम जात येत होतो. मग पोरा एक सांग, विश्वास कसा आहे? त्याची तब्येत चांगली आहे ना? मग एका बिझनेसमॅनच्या तब्येतीला काय होईल? चांगले आहे. प्रेमच्या बोलण्यात बापाविषयी आपुलकी व जिव्हाळा नव्हता, त्यामुळे प्रेम रागात बोलतो. धर्मरावांना प्रेमचे काही वाक्य वेगळे वाटतात, म्हणून धर्मराव म्हणतात, प्रेम काही अडचण आहे का? मला सांग, मी प्रयत्न करेल कमी करण्याचा. यावर प्रेम म्हणतो, तुम्ही गरीब असून श्रीमंत आहात. तुम्ही तुमच्या मुला मुलींना थोडा वेळ तरी देतात, त्यांच्या बरोबर हसतात, बोलतात, त्यांची अडचण, त्यांचे दुःख सर्व समजून घेतात. पण मी सर्वात श्रीमंत असून एका भिकाऱ्यासारखा आहे. माझे वडील व आई व्यवसायात इतके व्यस्त असतात की त्यांना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कधी आईची माया काय असते हे पण माहित नाही. वडील कोणत्या गोष्टीचा अभ्यास घेतात हे देखील माहित नाही. मामा, तुम्ही शिकलेला नाही म्हणून तुम्ही पूजाचा अभ्यास घेऊ शकत नाही. पण माझे वडील खूप शिकले, पण त्यांना माझा अभ्यास पाहण्याची सवड नाही. कधी आपल्या मुलाला एखादा प्रश्न विचारावा हे पण त्यांना कधी वाटत नाही. आईला पार्टी व डिस्को शिवाय काही सुचत नाही. प्रेमला हे सर्व बोलताना खूप रडू येऊ लागले, पण मनातले सांगितल्यावर मन हलके होते. त्यामुळे प्रेम सर्व मनातील गोष्टी धर्मरावांना सांगत गेला. लहानपणापासून आईची माया काय राहते हे पण माहित नाही. वडिलांना तर फक्त पैसा दिसतो, त्यामुळे ते त्याच्याच मागे धावतात. माझ्या आई वडिलांनी पैसा तर खूप कमवला, पण या पैशाच्या नादात त्यांनी त्यांचा लहान मुलगा गमावून दिला. आमच्या घरात मला फक्त माझी वहिनी समजते व त्यानंतर तुमची मुलगी. तुम्ही पूजाला सांगितले होते की त्या मुलाला मी पाहिल्याशिवाय होकार देणार नाही. आता तुम्ही मला पाहिले, आपले जुने नाते संबंध निघाले. मामा, तुमचीच लेक अशी आहे की ती माझ्या मनातील सर्व काही गोष्टी समजू शकते. तुमच्या होकारावर पूजाने मला पण थांबवले आहे. प्रेमचे बोलणे झाल्यावर धर्मराव म्हणतात, पोरा, पहिले तुम्ही शिक्षण करा, मग पाहू. यावर प्रेम म्हणतो, हे बघा मामा, आम्ही आमच्या प्रेमाला व शिक्षणाला कधी एकत्र करणार नाही. प्रेमाच्या वेळेस प्रेम व शिक्षणाच्या वेळेस शिक्षण. प्रेमच्या गोष्टीत दम होता, म्हणून धर्मराव प्रेमला पूजाचा अधिकार देऊन टाकतात. धर्मरावांच्या या परवानगीमुळे प्रेम खूप खुश होतो व डोळे पुसत हसायला लागतो. लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले. पूजा, प्रेम, इंद्र, स्वाती, यामिनी, रश्मी हे चांगलेच कामाला झुपले. जो दिवस जाऊ लागले तो कामे पण कमी होत गेली. एके दिवशी पूजा प्रेमला म्हणते, अरे सांग ना, बाबांनी काय सांगितले? तेव्हा प्रेम म्हणतो, माझ्यापासून दूर राहा, कारण तुझे बाबा म्हणतात की तुमची जात ही वेगळी आहे व आमची वेगळी आहे. हे बघ पूजा, हे लग्न झाले की मी माझ्या रस्त्याला व तू तुझ्या रस्त्याला. एकदा का तुझ्या भावाचे लग्न झाले की आपला संबंध काही नाही. यावर पूजा चिडून प्रेमच्या कानाखाली जाळ काढते व म्हणते, काय रे, मग तू माझ्यावर प्रेम का केले? तू फक्त नावाचा प्रेम निघाला, पण तुझ्या मनात प्रेमच नाही. मला असे वाटले होते की या मुलाच्या अंतकरणात खूप दुःख व हा आपल्या सानिध्यात आला की खुलून राहील, याला मन मोकळा आनंद मिळत जाईल. पण मी चुकीची ठरली. पहिल्या वेळेस माणूस ओळखायला चूक झाली माझ्याकडून. हे सर्व बोलत असताना पूजा खूप रडू लागली. प्रेमला पूजाचे रडणे काही आवडत नाही. तेव्हा प्रेम म्हणतो, अगं वेडे, रडती कशाला? मी काही तुझ्याबरोबर शारीरिक संबंध थोडी केला की तुझे जीवन बर्बाद झाले. यावर पूजा अजून चिडते व म्हणते, हा, मोठ्या शहरातील मुलामुलींचं शारीरिक संबंधाशिवाय काही सुचत नाही ना, आणि त्यांना काय फरकच पडत नाही. माझे या मुलाबरोबर शारीरिक संबंध झाले आहे आणि याने माझे जीवन बर्बाद केले. त्यांना तर फक्त त्यात मजा आली पाहिजे, बस, दुसरे काय. तसाच तू त्यांचा दुसरा भाऊ. तेव्हा प्रेम म्हणतो, नाही यार, ही मुलगी स्वभावाने चांगली आहे, पण गुणाने ही तर 10 पटीने चांगली आहे. पूजाचे डोळे पुसीत प्रेम म्हणतो, सॉरी यार, तुला रडवले, पण तुला एक आनंदाची बातमी देतो. तुझ्या बाबांनी आपल्या प्रेमाला संमतीपत्र दिले व लग्नाचा होकार पण देऊन टाकला. यावर आश्चर्य होऊन डोळे पुसत म्हणते, हो, अगं मी कधी खोटं बोलेल का तुझ्या बरोबर? हा, फक्त तुझे बाबा बोलले की शिक्षणाकडे जास्त व प्रेमाकडे कमी लक्ष द्या. या आनंदात पूजा प्रेमला चांगलीच घट्ट मिठी मारते व म्हणते, वेडा, मला रडवले ना तू, पण सॉरी प्रेम, मी तुला मारले. मला असे करायला नको होते, मला माफ कर. तेव्हा प्रेम म्हणतो, हो, माफ केले, पण मला एक पप्पी दे ना. जवळ कोणी नसल्याने
पूजा पटकन प्रेमच्या गालावर पप्पी देऊन पळून जाते. पण हे सर्व कृत्य घडत असताना यामिनी व रश्मी पाहून घेतात.